तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे भुजंग माधवे. तर आज आमच्या गावामध्ये आहे गोविंदाभाईच्या भाच्याचा बड्डे. तर चला तुम्ही सगळ्यांना हे ब्लॉग बघा. तर चला मग मित्रांनो, मी चैतन आलो इकडे मंदिराकडे बघण्यात येऊन घ्यायला, कारण तिकडे खिचडी बनवायची होती. तरी मी आणि चैतन्य हे बघा, चैतन्य घेतलं होतं उलताना बघा कसं घेऊन चालले. माझजवळ आहे बघण्याचं ढक्कन आणि बघणं घेऊन दुसरंच गेलो होतं. तर बघा आम्ही जायलो बघणे. तर बघा इथं एका पोस्टर लावायची तयारी चालू आहे आणि विकास बघा कसं मोबाईल बघत आहे. लाज वाटणं देखील झालेला, काम सोडून मोबाईल बघायला. इथं बघा ओमा हो का ती मागल पडदा तयार करत आहे बघा. चालू तर इकडे का जेवणाची तयारी चालू होती, स्वयंपाक बनवत होते. रोहन लय भारी काम करत होता, कारण अख्खा स्वयंपाक हुजेपासून बॅटरी धरून बसला. एवढ्यात चैतनाला हे बघा काका आपल्याला मसाले तेन चैतनाला इथं थांबला, कारण व्हिडिओमध्ये येऊ पण मी बी घेत नाही. मग पवन सांगत होता की बरोबर स्वयंपाक बनवा. तर बघा इथं मित्रांनो, आम्ही हो का मी इकडे फुगा फुगत होतो बघा. हो का फुगा फुगीत आहे मी. फुगा देखील फुगत नाही, माझा दमत राहिला नाही. फुगेव फुगेव विकास म्हणत होता फुगेव की तुझ्यात अवसान राहिलं नाही का. काय हो का हसला लावा, लाज वाटावं लागते रे जीवाला. मित्रांनो बघा माझा दम झाला की लगे आलाय हो का चैतन. आता ह्याचा दम जिरवाय आलाय. जिरीव फुगीव फुगवालाय ना पवनचं आपल्याला म्हटलं बघा कसं हो का हवा मारायला. मार 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 मार. भाऊची पोरगी मात्र आम्हाला फुगेच फुगू देना झाली. ती फुगे फुगवायला की मध्ये मध्ये येत होती. मग आम्ही बी एक प्लॅन केलं, तिला एक फुगा दिलं आणि कसं घरी पाठवण्यात आलं. मग तिनं खुश झाली घरी गेली. बघा हो का किती खुश झाली हो का. जाणार म्हणला ती घरी तरी पण गेली. बघा मग हो का इकडं बड्डे बॉय रुद्रा बघा हो का मी कसं घेऊन दाखवावं लागते हो. बड्डे आहे म्हणजे असं काय करावं हो का. पवन समजाले पवन आम्हाला करला कर कर. बघा सगळे पोरं हो का ह्याला घेतले. तर का घेतलेत तुम्हाला बी माहीतच आहे हो काय. हनुमापुत्तर लगेच हो का इकडं फुगे फुगीने झालं होतं. आता फुगे बांधायचं होतं. चैतन्य विकास हो का फुगे घेऊन येत होते घराच्या बाहेर. बघा हो का कसे जाईल. आणि ह्या दोघाला सांगत होता पवन सांगत होता कसं बांधायचे काय नाही. तर हे दोघं पवनचंच ऐकत होते. ऐकाय नसल्यास तर माहीत आहे तुम्हाला काय. पवनचा राग जगाला श्राप. लगेच हो का मी पण आणि पवन पण आलो, कारण त्या दोघाला बांधतात येत नव्हतं. मग मैदानामध्ये मला पवनलाच उतरावं लागलं आणि भाऊ एक होता. हे का हे बघा आपले समाज कार्यकर्ते दयानंद मिस्त्री मदत करण्यात आलेत. बघा मिस्त्री कसं बांधू लागलेत, कारण मिस्त्रीची उंची बी आहे हाईट बी आहे. आम्हाला सांगलालेत असं बांधा तसं बांधा. तुम्हाला साधं फुगे बांधा येणार झाले. हे बघा पवनला कसं सांगलालेत बघा इकडं बांधील बा तू काय करायला. लगेच हो का मिस्त्री इकडे पोस्टर बरोबर करत होते. बघा हो का इकडे कसं पोस्टरला धरून बरोबर करत होते. करा मिस्त्री चांगले काम करा. मिस्त्री लय भारी आहेत बघा, काही पण म्हणा हा एक नंबर. हो का इकडे बघा हो का लेकराचा तर राग जरी आलता नुसतं मध्ये मध्ये करला ते काम करला तो. बरं काय करावं जाऊ द्या, बाळराजे आहेत काय म्हणता येत नाही. ही बघा हो का आपली गँग हो का कसं बघायला हो का बाला हो का. बघा हो का बघा हो का इकडं गोविंदाबाई फोनवर बोलत होते. बोला लगेच हो का इकडं ती मॅट आतरायची तयारी चालू होती. ओमा इकास थांबून मोबाईल बघत होता. इथं गाडी अडचण करायला ती गाडीला काढत होती भागवत. रोहननं मॅट धरला होता तर ओमा मॅट आतरत होता. हे कोण आहे चलत आले कसं कळणार कसं की. बघा जाऊ द्या काय म्हणा. शोका मित्रांनो आखरी शेटला फुग्याचं ती कुणाला पोहोचत नव्हतं, तर रोहननं मला खांद्यावर उचलला आणि मी डायरेक्ट चाललं बांध. तर बघा मित्रांनो का इथं सगळी बड्डेची तयारी झाली होती. का कसं दिसायला चेहरा बघा पोस्टर कसा एक नंबर. तर बघा हो का तयारी सगळे जाऊन थांबून बोलत होते. तर बघा लेकरं पण लय खुश होते. आणि लेकरामध्ये सगळ्यात जास्त खुश तर मला भाऊचीच मुलगी दिसत होती. बघा हो का कसा हसाले हो का बघा, कारण इथं पप्पा माझ्या साईडलाच होता की थांबून. बघा हो का आता बघा हो का कसं पळत आले आहे. माझ्याकडे आली नाही पप्पाकडे गेली. घरचेच हो. तर बघा मित्रांनो का इथं पवन आणि मितण्याकाच थांबलेत. बघा हो का कॅमेरा दिसला की तोंड पुढी उगा तोंड एकदा इकडून येत होता अमरडवान दिला बादशीला याच्या आईजवळ. तर बघा हो का लेकरं किती खुश आहेत. ही का लेकरं रडाली की हो का. बघा हो का किती खुश आहेत हे. तर बघा हो का इकडे बड्डे बॉयची आरती ओवाळून घेत होते, कारण ती पूजा करत होते. तर बघा हो का ह्यानं ओवाळूच देत नव्हतं कोणाला पण. बघा हो का कसं आता मग तर शांत बसलाय हो का खुर्चीवर. कसं बसले हो का सदा रडत होतं. तर बघा हो का इथं मग तर त्यानं शांत बसलाय, तरी पण रडत आहे चालू हो का. रडणं चालूच आहे, तोंडाला तुटी चालूच आहे. बघा हो का आता गप बसलाय न कर हो का. नग म्हणला त्यानं, कारण एवढे माणसं त्यानं बघून त्यानं भेलाय न कर. तर बघा हो का तुम्ही. तर बघा मित्रांनो हो का होत आहे आता बड्डे हो का. चला लावत आहेत हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे रुद्रा. तर बघा हो का याने उडाल्याला बघून त्याला लय भारी वाटत असेल हो का. बघा कसं बघायला. तर झाला बघा बड्डे हो का. बघा यानं आता काय रन ह्याचं बंदच होत नाही. जाऊ द्या काय नाही होत हो का. बघा हो का ह्याच्यासाठी फुगे फोडत आहेत, कारण की ह्यानं नकर शांत बसल म्हणून. तर त्यांना काय शांत बसायचं नावच घेणार झालं. बघा हो का कसं वरी इकडे आपल्या समाजाचे कार्यकर्ते दयानंद मिस्त्री सगळ्यांना खिचडी वाटप करत होते. माहिती ना ह्यांचं काम आपल्याला एक नंबर मनापासून आवडते, कारण कुणासाठी पण समोर येतात ते. बघा हो का कसं खिचडी वाटप करत आहेत त्यानं. बघा तर बघा आम्हाला मिस्त्रीने इकडं आम्हाला पण खिचडी वाटप केली. बघा हो का आम्ही खिचडी खात होतो. तर बघा माझी फक्त पहिलीच प्लेट आहे हो का तिघाची.
3-4 प्लेटा झाल्या बघा. लय खादगी आहे बघा. बघा इकडे बी सगळेजण खिचडी खात होते. तर बघा, तर असेच माझे व्हिडिओ बघण्याकरता, ब्लॉग बघण्याकरता मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. तर चला, हे खाणं बंद करा, बाय करा, चला बाय.